याकोबाचे पत्र अध्याय 5 वचन 11. मी वचन वाचते, सर्वांनी लक्ष द्या. पहा, ज्यांनी सहन केले त्यांना आपण धन्य मानतो. तुम्ही इयोबाच्या धीराविषयी ऐकले आहे आणि त्याच्याविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिला आहे. यावरून प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे हे तुम्हास दिसून आले. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या पत्रामध्ये लिहिलेलं आहे की ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जुन्या करारामध्ये जी उदाहरणं ऐकतो, अब्राहमाविषयी, दानियालाविषयी अनेक उदाहरणं बायबलमध्ये दिलेली आहेत. त्या सर्व उदाहरणातून आपल्याला दिसते की अब्राहमाने जसे त्याला मूल होत नव्हतं त्या काळामध्ये त्याने देवाला कधी दोष दिला नाही. तो सर्व काही सहन करत होता. अब्राहम देवाशी एवढा बोलत होता. अब्राहम देवाशी प्रामाणिक होता. अब्राहम देवाचा मित्र होता आणि तरी देखील त्याला स्वतःला मुलं नव्हती. आणि अशा अवस्थेत देखील अब्राहम देवाला प्रश्न विचारत नव्हता की तू मला कधी मूल देणार आहे. बायबल म्हणतं की देवाने अब्राहमाला अभिवचन दिलं की मी तुला मूल देऊन आशीर्वादित करेन. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, दानियालाविषयी आपण बघतो की दानियल हा मोठा संदेष्ट होऊन गेला. ज्यावेळी दानियल आला आणि त्याच्या मित्राला इस्रायल देशमधून काढून त्यांना इस्रायल देशमधून नेऊन बाबेल देशामध्ये ठेवलं होतं, त्यावेळी देखील त्यांच्यावर देखील संकट आली. पण त्या सर्वांनी, अब्राहमाने, दानियलाने आणि अनेक उदाहरणं आहेत, त्या सर्वांनी सहन केलं आणि त्यानंतर देवाने त्यांच्या जीवनात जे कार्य केलं ते आपण पाहिलेलं आहे. आणि ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आपण अब्राहमाला धन्य म्हणतो, दानियलाला धन्य म्हणतो. बायबलमध्ये जी उदाहरणं आहेत त्यांनी त्यांच्या दुःखाच्या काळामध्ये, आजाराच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये ते कसे धीर धरून होते आणि धीर धरून ते सर्व काही सहन करत होते आणि देवाकडून ते वाट बघत होते की देव त्यांना त्यांच्या संकटातून, त्यांच्या आजारातून, त्यांच्या समस्यातून कसं बाहेर काढेल. आणि ते सहन करत होते आणि ते सहन करत राहिल्याने त्या स्वर्गीय देवाने, परमेश्वर देवाने त्यांच्या जीवनात कार्य केलं आणि त्यांना त्यांच्या सर्व संकटातून, सर्व दुःखातून बाहेर काढलं. म्हणून आपण म्हणतो की ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. आणि पुढच्या वचनात लिहिलेलं आहे की तुम्ही इयोबाविषयी ऐकलेलं आहे, इयोबाच्या धीराविषयी ऐकलेला आहे आणि इयोबाविषयीचा प्रभूचा जो हेतू होता तो तुम्ही पाहिलेला आहे. आणि त्यातून आपल्याला कळते की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. हालेलुया, 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 हालेलुया. ऊस देशामध्ये इयोब नावाचा मनुष्य राहत होता. इयोब हा देवाशी धार्मिक होता. तो देवाच्या बाबतीमध्ये खूप धार्मिक होता. देवाला भिवून वागणारा तो जीवन जगणारा होता. देवाची उपासना करणारा, देवाच्या इच्छेप्रमाणे वागणारा तो माणूस होता. आणि इयोबाला 7 पुत्र होते आणि 3 कन्या होत्या. इयोब त्या देशामध्ये खूप श्रीमंत मनुष्य होता. त्याच्याकडे पुष्कळ धन होतं, पुष्कळ संपत्ती होती. आणि इयोब इतका धनवान असताना देखील इयोब त्याच्या मुलांना घेऊन दररोज देवाला यज्ञ करायचा. कारण त्याला भीती वाटायची की मी जरी देवाविरुद्ध पाप करत नाही, मी देवाशी प्रामाणिक आहे, देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगत आहे, पण माझ्या न कळत माझी मुलं देवाविरुद्ध पाप करत असतील. म्हणून इयोब
इयोबाविषयी बायबलमध्ये लिहिलेलं आहे की इयोब प्रतिदिवस दररोज आपल्या मुलांना घेऊन देवाला यज्ञ अर्पण करायचा की देवाने त्यांच्या पापांची त्यांना क्षमा द्यावी. आणि एक दिवस असं झालं की स्वर्गामध्ये देवदूत देवासमोर उभे होते. त्यावेळी सैतान देखील त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि त्यावेळी देवाने त्याला प्रश्न विचारलं की तू कुठून आलेला आहे. त्यावेळी त्याने सांगितलं मी पृथ्वीवर इथे तिथे फिरून आलेलो आहे. त्यावेळी देवाने त्याला विचारलं की पृथ्वीवर इयोब नावाचा मनुष्य आहे, त्याच्याकडे तू पाहिलं का. इयोब पृथ्वीवर एक धार्मिक मनुष्य आहे. तो माझ्या इच्छेप्रमाणे वागतो, तो पाप करत नाही, माझ्या आज्ञा पाळतो, तो धार्मिक आहे. त्यावेळेला सैतानाने देवाला सांगितलं की तो का धार्मिक आहे, कारण तू त्याला सर्व संपत्ती देऊन आशीर्वादित केलेला आहेस, त्याला सर्व काही देऊन तू आशीर्वादित केलेला आहे, म्हणून तो धार्मिक आहे, म्हणून तो तुझ्याशी प्रामाणिक आहे. एकदा त्याला जे दिलेलं आहे, त्याला जे संरक्षण तू दिलेलं आहे, त्याला हात लावून तरी बघ, तू त्याचं सर्व काढून तरी बघ. जर तू त्याचं सर्व काढलं तर तो तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल. त्यावेळी देवाने सैतानाला सांगितलं की त्याचं जे काही धन आहे, जे काही त्याचं आहे ते सर्व मी तुला देतो, पण लक्षात ठेव त्याला हात लावू नकोस, त्याला तू काही करू नकोस. आणि सैतान देवाकडून परवानगी काढून तो तिथून निघून गेला. आणि सैतानाने इयोबाची जेवढी संपत्ती होती ती सर्व संपत्ती नष्ट केली. त्याचे जे गुरेढोरे होते ती मारून टाकली. खूप भयानक संकट इयोबाच्या जीवनात आलं. त्याची सर्व संपत्ती गेली आणि ज्यावेळी त्याची सर्व संपत्ती नष्ट झाली, त्याची सर्व संपत्ती निघून गेली हे सांगण्यासाठी त्याचे नौकर त्याच्याकडे धावत येत होते. त्याच वेळेला त्याचा इयोबाचा जो मोठा मुलगा होता, तो मोठा मुलगा त्याच्या घरामध्ये सर्व भावंड मिळून, बहिणी मिळून एकत्र जेवण घेत होते. आणि त्यावेळेला प्रचंड वारा सुटला आणि वारा सुटल्यामुळे घराची जी भिंत, घराचे जे नीव होते ते हादरली आणि ते घर कोसळून पडलं आणि इयोबाची 10 मुलं एकाच वेळेला मरण पावली. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि हे सर्व इयोबाला सांगण्यासाठी ज्यावेळी त्याचे दास त्याच्याकडे धावत आले, त्यावेळी इयोबाला सांगण्यात आलं, त्याच्या दासाने सांगितलं की तुझी सर्व संपत्ती लुटून गेलेली आहे, लोकांनी हल्ला केला, तुझे गुरेढोरे चोरली गेली, तुझी गाढवांना मारून टाकण्यात आलं, आकाशातून अग्नी आले आणि तुझी सर्व मेंढरं जळून गेली. आणि हे सांगत असतानाच अनेक दास येऊन त्याला सांगत होते. आणि त्यावेळेला दुसऱ्या दासाने पण येऊन सांगितलं की तुझ्या मोठ्या मुलाच्या घरामध्ये तुझी सर्व मुलं भोजन समारंभ करत होते आणि प्रचंड वारा आला, घराचे नीव आदरले आणि तुझी 10 मुलं मरण पावली आहेत. हालेलुया, 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 हालेलुया. ज्यावेळी इयोबाला हे सांगण्यात आलं त्यावेळी इयोब जोरात रडला आणि बायबल म्हणतं त्याने त्याचे कपडे फाडले आणि तो जमिनीवर पालथा पडून जोरात रडला आणि त्याने म्हटलं की देवाने दिलं, देवाने घेतलं, धन्य त्या परमेश्वराचे नाव. हालेलुया, 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 हालेलुया. आणि पुन्हा स्वर्गामध्ये ज्यावेळी देवदूत एकत्र उभे होते देवासमोर, त्यावेळेला परत एकदा सैतान त्यांच्यामध्ये येऊन उभा राहिला आणि देवाने त्याला विचारलं की तू कुठून आलेला आहे. त्यावेळी त्याने पुन्हा उत्तर दिलं की मी पृथ्वीवर इथे तिथे हिंडून आलेलो आहे. त्यावेळी देवाने सांगितलं की ज्या इयोबाविषयी तुम्ही मला सांगितलं, त्याचा नाश करण्यासाठी तुम्हाला चिथवलंस, त्या इयोबाकडे तू बघितलंस का. तो अजून पण धार्मिक आहे, तो अजून पण माझ्याशी व्यवस्थित वागतो, तो माझा द्वेष करत नाही, तो मला दोष देत नाही. त्यावेळी सैतानाने देवाला सांगितलं की त्वचेबद्दल त्वचा दिली पाहिजे. तू इयोबाची संपत्ती सर्व नष्ट केली, पण इयोब मात्र अजूनही चांगला आहे. तू त्याच्या शरीराला तरी हात लावून बघ. ज्या वेळेला तू त्याच्या शरीराला हात लावशील त्यावेळेला इयोब तुझ्या तोंडावर तुझी निंदा करेल, तो तुझा अवेअर करेल. त्यावेळी देवाने त्याला सांगितलं इयोबाचं शरीर देखील मी तुझ्या हातात देत आहे, पण लक्षात ठेव त्याच्या प्राणाला मात्र काही करू नकोस, त्याच्या जीवाला तू काही करू नकोस. आणि सैतान पुन्हा देवापुढून निघून गेला आणि इयोबाला
सैतानाने त्याच्या संपूर्ण अंगामध्ये मोठमोठे फोडे आले, त्याच्या शरीरावर मोठमोठे गळके आले, त्याचं संपूर्ण शरीर फोड्याने भरून गेला आणि त्याच्या शरीराला खाज सुटायला लागली. ते खाजवण्यासाठी इयोब राखेमध्ये जाऊन बसला. हालेलुया, 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 हालेलुया. आणि अशा अवस्थेत इयोबाला त्याच्या पत्नीने पाहिल्यावर इयोबाला त्याची बायको म्हणाली की अजूनही देवाचं नाव काय घेत बसला आहेस, देवाचं नाव घेणं सोडून दे आणि मरून जा. ते इयोबाने त्याच्या बायकोला उत्तर दिलं, एका अधर्मी स्त्रीप्रमाणे काय बोलतेस, देवाकडून फक्त सुखच घ्यायचं का, दुःख घ्यायचं नाही. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या सर्व प्रसंगी इयोबाने देवाला दोष दिला नाही. देवाला त्याने विचारलं नाही की माझ्या बाबतीत असं का केलं आहेस, एकत्र माझी सर्व संपत्ती गेली, माझी मुलं गेली. इयोबाने, बायबलमध्ये लिहिले, इयोबाने काहीच देवाला दोष दिला नाही. त्याच्या आलेल्या आजाराबद्दल, संकटाबद्दल त्याने देवाला दोषी ठरवलं नाही. तो त्या काळात खूप रडला, त्याचे मित्र देखील त्याच्या विरोधी झाले, पण या सर्व संकटात इयोबाने सहन करून धीर धरून राहिला. तो खूप रडला आणि बायबल म्हणते देवाने त्याच्यावर पुन्हा एकदा दया केली. त्याच्या शरीरावर जे फोडे आले होते ते फोडे परमेश्वर देवाने पूर्णपणे काढून टाकलं. त्याचं शरीर पूर्ण बरं केलं आणि इयोबाची जी संपत्ती लुटून गेली होती, सैतानाने नष्ट केली होती, त्याच्या दुप्पट संपत्ती देऊन इयोबाला देवाने आशीर्वादित केलं. हालेलुया, 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 हालेलुया. त्याला संपत्ती देऊन आशीर्वादित केलंच, पण देवाने पुन्हा एकदा त्याला 7 पुत्र देऊन आणि 3 कन्या देऊन आशीर्वादित केलं. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. आणि बायबलमध्ये लिहिलेलं आहे की त्या 3 कन्या इतक्या सुंदर होत्या की त्या देशामध्ये, त्या प्रांतामध्ये असं दुसऱ्या कोणत्या स्त्रिया नव्हत्या. त्या 3 मुली इतक्या सुंदर होत्या. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाने इयोबाच्या बाबतीत जो कळवळा दाखवला, जी दया दाखवली, ती आपल्याला स्पष्ट दिसून येते की देव किती कणवाळू आणि किती दयाळू आहे. देवाला आपली दया आहे. देव आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याशी दयेने वागतो. हालेलुया, 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 हालेलुया. जसे आई वडील आपल्या मुलावर दया करतात, जे आई वडील जे खरेखुरे जे चुकीचं शिक्षण देतात त्यांचं मी सांगत नाही, पण जे आई वडील आपल्या मुलांना योग्य ते शिक्षण देतात, देवाच्या मार्गाने चालवतात, ज्या आई वडिलांच्या हृदयात आपल्या मुलांमध्ये प्रेम आहे, मुलांचं चांगलं व्हावं म्हणून त्यांची इच्छा आहे, ते आई वडील आपल्या मुलांना कधीच चुकीचं काही देत नाही, ते सर्व काही चांगलं देतात. तसं देव आपल्यावर प्रेम करतो. देवाला आपली दया आहे, देवाला आपला कळवळा आहे आणि देव म्हणजे आपला अगदी जवळ आहे. आपल्या अंतःकरणाच्या जवळ देव असतो, बाकी दुसरं कोणी नाही. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. खूप लोकांना वाटत असेल की माझ्याजवळ माझी मैत्रीण आहे, माझ्याजवळ माझा मुलगा आहे, माझ्याजवळ माझी आई आहे, माझ्याजवळ माझी बहीण आहे. तुम्ही ज्याच्यावर प्रेम करतात, देहरूपाने ज्याच्यावर तुम्ही प्रेम करतात, ते तुमच्या जवळ आहेत असे तुम्हाला वाटते. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, कोणता माणूस तुमच्या इतका जवळ नाही, तितका जवळ प्रभू येशू ख्रिस्त आपला आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. तो आपल्या हृदयातल्या वेदना सांगतो, तो आपल्या हृदयातल्या वेदना सांगतो, समस्या सांगतो. तो जितका आपल्याला ओळखतो तितकं कोणीच आपल्याला ओळखत नाही आहे. आपली आई आपल्याला एवढी ओळखत नाही. खूप लोकांना वाटतं की माझी आई मला जास्त ओळखते, तिला माहिती आहे मला कोणतं जेवण लागतं, तिला माहिती आहे मला काय लागतं, माझ्या वडील मला जास्त ओळखतात. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण स्वतःला जितकं ओळखत नाही त्याहून अधिक देव आपल्याला ओळखतो. त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त आपल्याला ओळखतो आणि त्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताला आपली दया येते आणि त्याला आपला कळवळा येतो. हालेलुया, 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 हालेलुया. जसं इयोबाने सहन केलं आणि इयोबाच्या बाबतीमध्ये देवाची जी इच्छा होती, देवाची जी दया होती ती देवाने दाखवली, तसं आपल्या प्रत्येक
प्रत्येक विश्वास ठेवणाऱ्या व्यक्तीच्या जीवनात देवाची योजना आहे, देवाची इच्छा आहे. आपण ज्यावेळी आजारात असतो, संकटात असतो, त्यावेळी आपल्याला वाटतं हे संकट किती मोठं आहे, हे आजार किती मोठा आहे. पण त्या आजाराकडे बघू नका, तर त्यामागे आपला प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त जो आपल्यावर दया करतो, जो आपल्यावर प्रेम करतो आणि त्याची जी इच्छा आहे ती इच्छा समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही जर खऱ्या अंतकरणाने देवावर प्रेम करता, देवावर विश्वास ठेवता, तर तुमच्या जीवनात जे काही संकट येईल, जे काही दुःख येईल, त्यातून देव तुमचं भलंच करेल आणि देव तुमचं जीवन आशीर्वादाने भरून काढेल. हालेलुया, 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 हालेलुया. कारण बायबल आपल्याला शिकवतो की देव इयोबावर प्रेम करत होता आणि देवाने इयोबाला आशीर्वादित केलं. आपण कल्पना करू शकतो का की परत 7 पुत्र होणं आणि परत 3 कन्या होणं आणि परत त्याला सर्व संपत्ती मिळणं, जी संपत्ती त्याने कितीतरी वर्ष कष्ट करून कमावली होती. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाला कोणतीच गोष्ट अशक्य नाही आहे. त्याला सर्व काही शक्य आहे आणि मुख्य तो आपला बाप आहे, तो आपली आई आहे आणि तो आपल्यावर अनंत असं प्रेम करणारा आहे. हालेलुया, 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 हालेलुया. डहाणूच्या केंद्रामध्ये एक साक्ष आली. एका बाईने सांगितलं की गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यामध्ये त्या बाईला अंगामध्ये खाज आली आणि खाज आल्यानंतर तिचं संपूर्ण शरीर काळं पडलं आणि तिच्या शरीरावरची जी कातडी होती ती कातडी निघायला लागली. तिला खूप खाज यायची. तिने एका आठवड्यात तिला ते तसं घडलं आणि त्यानंतर तिला त्रास सुरू झाला. प्रचंड तिच्या शरीरामध्ये खाज यायची. या बाईला मी स्वतः पण पाहिलेलं आहे. ती प्रार्थनेला यायची, निवासी शिबिरमध्ये यायची, दिवसभर ती खाजवत बसायची. निवासी शिबिरमध्ये देखील सर्व लोक झोपलेली असायचे, त्यावेळी बाई खाजवायची, खाजवत रात्र ती काढायची. तुम्ही तिची साक्ष यूट्यूबवर पाहिली असेल. अगोदरची तिची परिस्थिती कशी होती. तिची परिस्थिती खूपच भयानक होती. तिच्या हाताची कातडी ती काढून फेकायची. तिने सांगितलं हातपाय पूर्ण सुजले होते, चेहरा सुजला होता. पण या बाईने ही बहीण प्रार्थनेला यायला सुरुवात केली. तिने डहाणूच्या प्रार्थनेत यायला सुरुवात केली आणि प्रभूची खूप मोठी दया झाली. ही बाई पूर्ण बरी झालेली आहे. हालेलुया, 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 हालेलुया. आता तिचं शरीर नॉर्मल झालेलं आहे. तिच्या शरीराची जी कातडी काळी पडली होती तिची कातडी एकदम व्यवस्थित झाली आणि तिच्या हाताची कातडी जी निघायची, तिने दाखवला हात करून की तिच्या हाताची कातडी निघत होते, तिच्या पायाची कातडी निघायची. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, त्या प्रेमळ प्रभू येशूने तिच्यावर दया केली, तिच्यावर कृपा केली आणि तिला बरं केलं. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही या वेळेला कोणत्या तरी दुःखात असाल, कोणत्या तरी संकटात असाल, पण विसरू नका या संकटामध्ये, या दुःखामध्ये तो प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त जो तुमच्यावर प्रेम करतो तो अगदी तुमच्या जवळ आहे. तो तुमच्या जवळच आहे आणि या दुःखातून, त्या संकटातून प्रभू येशू ख्रिस्त तुमचे मोठे गौरव करून घेणार आहे. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. सर्व संकटामागे, सर्व दुःखामागे देवाचे मोठे गौरव लपलेले असतात आणि ते गौरव आपल्याला त्याच वेळेला पाहायला मिळतात ज्यावेळी आपण धीर धरून देवाकडे बघत राहतो. जसे इयोबाने त्याच्या दुःखाच्या काळामध्ये, संकटाच्या काळामध्ये धीर धरला आणि देवाकडे पाहत राहिला. तो सहन करून देवाकडे पाहत राहिला आणि त्याद्वारे देवाने त्याला बहुतेक आशीर्वादित केलं, बहुगुणांनी आशीर्वादित केलं. आपण अब्राहमाचं उदाहरण देखील बघतो की त्याने धीर धरून तो वाट पाहत होता. त्याने धीर धरला होता आणि देवाने त्याच्याद्वारे एक राष्ट्र निर्माण केलं. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून या वचनात सांगितलेलं आहे की ज्यांनी सहन केलं
त्यांना आपण धन्य म्हणतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण जर देवाच्या राज्यामध्ये येशूवर विश्वास ठेवून चालत आहोत तर आपण आपल्या जीवनात येणारं संकट, दुःख हे धीराने सहन केलं पाहिजे. धीराने सहन करून देवाच्या पुढे देवाच्या जवळ जायला पाहिजे. ज्यावेळी आपण धीराने सहन करून राहतो त्यावेळी देव आपल्या जीवनामध्ये त्याची स्वर्गीय इच्छा पूर्ण करतो आणि देव त्याच्या गौरवामध्ये आपल्याला नेहमी ठेवत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. आणि आपण सहन करून देवाकडे देवाची प्रतीक्षा करतो त्यावेळी आपण देखील धन्य होतो. कारण बायबलचं वचनच म्हणतं, ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, आपण देखील आपल्या जीवनात आलेले दुःख, संकट हे धीराने सहन केलं पाहिजे. धीराने त्याबद्दल देवाकडे प्रार्थना केली पाहिजे. ते संकट कुठून आलं, ते संकट का आलं, कशामुळे आलं, त्याचा शोध घेत बसू नका. तर देवाकडे प्रार्थना करा की देवाने त्या संकटातून तुम्हाला बाहेर काढावं. देवाने त्या संकटातून योग्य ते मार्गदर्शन तुम्हाला करावं. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, संकटाकडे बघू नका. तर संकट किती मोठी दिसतात त्याच्याकडे बघू नका. तर संकटापेक्षा आपल्यावर प्रेम करणारा, आपली काळजी घेणारा, आपल्यावर दया करणारा आपल्या प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्ताकडे पहा. हालेलुया, 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 हालेलुया. गेल्या आठवड्यामध्ये इथे साक्ष आली, निवासी शिबिरमध्ये ती साक्ष झाली होती. या बाईला कमरेचा पट्टा लावला होता कारण तिला स्थिर उभं राहता येत नव्हतं. 2021मध्ये ती बाथरूममध्ये पडल्यामुळे तिच्या कमरेला त्रास झाला होता आणि तिच्या पायाला देखील त्रास झाला होता. ती वॉकर घेऊन चालायची कारण तिला चालताही नीट येत नव्हतं. या बहिणीला निवासी शिबिरमध्ये आणलं त्यावेळी मी स्वतः बघितलं की तिला कसं ती वाकत आली, एकदम हळूहळू चालत आणि वाकत ती वॉकर घेऊन चालत होती. आणि शिबिरामध्ये प्रभू येशूची दया झाली आणि तिसऱ्या दिवशी बुधवारी ज्यावेळी शेवटची प्रार्थना होते त्या शेवटच्या प्रार्थनेमध्ये प्रभूने खूप मोठी दया तिच्यावर केली आणि तिने वॉकर पण काढला आणि कमरेचा पट्टा देखील पूर्ण काढून टाकला. हालेलुया, 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 हालेलुया. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, या साक्षींमधून आपल्याला दिसून येतं की प्रभू फार कनवाळू व दयाळू आहे. देवाला आपली दया आहे, येशू ख्रिस्ताला आपली दया आहे. देव जो आहे त्याने आपल्यावर अनंत प्रेम केलेलं आहे. त्याचा प्रिय पुत्र देऊन येशू ख्रिस्ताद्वारे स्वर्गातल्या देवाने आपल्यावर अनंत प्रेम केलेलं आहे. आणि प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्त तो आपल्यावर प्रेम करतो. त्याला आपली दया आहे. तो आपल्या बाबतीमध्ये दयाळूपणाने वागतो आणि तो आपल्यावर दया करतो, प्रेम करतो. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, तुम्ही रडत असताना तुमच्या नातेवाईकांना तुमची दया येणार नाही, तुमच्या मुलाला तुमची दया येणार नाही. पण ज्या येशू ख्रिस्तावर तुम्ही विश्वास ठेवलेला आहे त्याला तुमची दया प्रत्येक घडीला आणि प्रत्येक क्षणाला येत असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया. असं बोलू नका की देव माझ्यावर दया करणार की नाही, देव मला बरं करणार की नाही हे मला माहीत नाही. पण माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, हे स्पष्टपणे समजून घ्या की देव कनवाळू आणि दयाळू आहे. त्याला आपल्या बाबतीमध्ये दया आहे. तो आपल्याशी दयेने वर्तन करतो, करुणेने वर्तन करतो. तो आपल्यावर कठोरपणाने वागत नाही. म्हणून आज संपूर्ण जग देवाविरुद्ध वागत असताना देखील देव त्याच्या दयेने आकाशातून सूर्याचा प्रकाश देत आहे. देव त्याच्या दयेने आकाशातून आपल्याला पावसाचं पाणी देत आहे. आजही देव भूमीला आशीर्वादित करत आहे आणि आपल्याला उत्तम उपज देऊन आशीर्वादित करत आहे. माझ्या प्रिय भावांनो आणि बहिणींनो, देवाची दया माणसावरची संपलेली नाही आहे. तर तो माणसावर अनंत असं प्रेम करतो आणि त्याची दया माणसावर सदैव असते. हालेलुया, हालेलुया, हालेलुया,
हालेलुया. आणि त्याचं सर्वात मोठं प्रेम त्याने त्याचा प्रिय पुत्र येशू ख्रिस्ताला पाठवलं. येशू ख्रिस्ताद्वारे देवपित्याने आपल्यावर खूप मोठं प्रेम केलेलं आहे, खूप मोठी दया केलेली आहे. कारण आपल्या पापांची शिक्षा येशू ख्रिस्ताला घ्यायला लावली. जर आपल्याला घ्यायला लावली असते तर आपण सहन करू शकलो नसतो. देवाला माहीत आहे की आपण कोणतं दुःख सहन करू शकतो आणि कोणतं दुःख सहन करू शकत नाही. आणि त्या दुःखाच्या वेळेत देखील सहन करण्याची शक्ती देव स्वतः आपल्याला पुरवत असतो. हालेलुया, 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 हालेलुया. म्हणून माझ्या प्रिय भावांना आणि बहिणींनो, ज्यांनी सहन केलं त्यांना आपण धन्य म्हणतो. आणि देवाची जी इच्छा आहे, देवाचा जो हेतू आहे ते आपल्याला इयोबाच्या उदाहरणातून स्पष्टपणे दिसून येतं की देव किती कनवाळू आणि देव किती दयाळू आहे. ज्या इयोबाच्या बाबतीमध्ये देव कनवाळू आहे, ज्या इयोबाच्या बाबतीमध्ये देव दयाळू आहे, तोच देव आपल्या बाबतीमध्ये देखील कनवाळू आहे आणि आपल्या बाबतीमध्ये देखील दयाळू आहे. म्हणून प्रेमळ प्रभू येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा, ज्याद्वारे तुमचं जीवन प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आशीर्वादित होत राहील. हालेलुया, हालेलुया. आता मी तुमच्यासाठी प्रार्थना करणार आहे. तुमच्या शरीराच्या ज्या भागाला आजार आहे त्या भागावर हात ठेवा. तिथे हात ठेवणं शक्य नसेल तर तुमच्या छातीवर हात ठेवा आणि विश्वास ठेवा, या घडीला प्रभू येशू तुम्हाला स्पर्श करेल. तुमच्या आजारातून, तुमच्या दुःखातून प्रभू येशू तुम्हाला मुक्त करेल. प्रभू येशूच्या पवित्र नावाने तुमच्या शरीरातील सर्व आजार या घडीला निघून जाऊ. तुमच्या जीवनातील दुःख, संकट प्रभू येशूच्या पवित्र नावाने या घडीला निघून जाऊ. जी अशुद्ध शक्ती तुमच्या जीवनामध्ये काम करत आहे, तुमच्या शरीरामध्ये काम करत आहे, त्या अशुद्ध शक्तीपासून प्रभू येशू तुम्हाला मुक्त करू. प्रभू येशूच्या नावाने मी आज्ञा देते, पुन्हा त्यांच्या शरीरामध्ये शिरू नका. या घडीला पवित्र आत्म्याचा आनंद तुमच्या जीवनात येऊ, पवित्र आत्म्याची शांती तुमच्या जीवनात येऊ. पवित्र आत्म्याच्या आनंदाने, शांतीने तुमचं जीवन पूर्णपणे भरून जाऊ. आमेन.